हाय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज आपण आपल्या मित्रासोबत चेस खेळणार आहोत. त्याला थोडं येत नाही म्हणते, तर त्याला पण शिकून देणार. आपला मित्र आहे. तर काल कोण घुगऱ्या वगैरे खाल्ल्या तर नक्कीच सांगा कमेंट करून. काल गुढीपाडव्याचा दिवस कसा गेला तुम्ही पण सांगा. आणि कोण माझ्या आणि मा मित्राने आंबे चोरून आणले ते पण नक्कीच सांगा. आपला हा चेस आहे, तर याला आता काढून बघूया. माझ्या मित्रासोबत आता मी चेस खेळणार आहोत. तर आपली एक गोटी दवडली होती मागच्या वेळेस, तर आपण एक मॉडिफाय करून गोटी पण बनवलेली आहे. हा वजीर आहे, एक दवडला होता, तर आपण मॉडिफाय कसा वाटता वजीरचा कमेंट करून नक्कीच सांगा. तर हे पूर्ण गोट्या काढत आहोत आपण आता बाहेर. बघू शकता तुम्ही पूर्णपणे गोट्या आता बाहेर काढत आहोत. भाऊ मी काय म्हणते गोष्ट बोल ना. मेड इन इंडियाचा तरी ह्याच हवे. ते चायनावाले सर्व हे बनवते, इंडियावाले नाही बनवत. का करू आता? हे अच्छी बात नाहीये. हा बरोबर आहे. लाव तू सेटअप लाव. बे रुको जरा सबर करो. हे आपल्या गावातले बुट्टे आपण ब्लॉग बनवताना दिसल्याबरोबर धावत आले आहे. आपले धांडे भाऊ का म्हणता म्हणान भाऊ, धांडे भाऊ काय ना काय म्हणा ना. आज नाही जात नाही का मी मूड मध्ये रावजी. हो का, मूडमध्ये नाही म्हणते धांडे भाऊ. मूड मध्ये येणार असं. आपल्या घराजवळ आता गायचा वासरू सुद्धा जणलेला आहे. बघू शकता लहानचा वासरू आहे. आजच त्या काठीखाली त्याचा जन्म झाला आहे. बघा किती छान दिसतोय हा लहानचा वासरू. तर हे आपली गँग आहे, हे आपली हगरी गँग आहे. सेटअप मांडत आहे आता. वाटत नाही सेटअपवरून चेस वगैरे खेळता येईन बा म्हणून. काही नाही, आपण शिकवून देऊ त्यांना लावताना सण येत तर. देख लेंगे तेरे को. भाई तू बहुत. तर आता सेटअप लागलेला आहे. हा चेतन वर्सेस मी, आमच्या दोघांची वर्सेस लागणार आहे चेसमध्ये. बघूया कोण जिंकते. तर कॅमेरामॅन जवळ येऊ ना. चालू का मी? चाललेलो आहो मी. माझी फर्स्ट स्टेप चाललेली आहे. दाखव कॅमेरा. तर हा त्याच्या सपोर्ट त्यांनी दोघं मिळून खेळणार आहे असं म्हणत आहे. होय, तू याच्यासोबत खेळ. यांनी दोघं राहणार आहे, मी एकटा राहणार आहो. तर मी गोटी चाललेली आहे. तर तू चालला. हा पण गोटी चाललेला आहे. आता मी चाललो. मित्रांनी चाल चालली आहे, तर आता आपण चालणार आहोत आपली चाल. हे घे. आपला मित्र सुद्धा चालून राहिला. आपला मित्र सुद्धा चालून राहिला असं माझा मित्र म्हणतात दुसरा. तर बघूया किती % जिंकते. तर हा याने माझी एक गोटी मारली आहे, तर आपण बी याची एक गोटी मारणार आहोत. ती सुद्धा मारून मेलेली आहे. त्याने गोटी समोर घेतलेली आहे. हे चालली ना. तर आता आपण चालणार आहोत. दोघांची एक एक गोटी मेलेली आहे. गेमच्या बाहेर झालेली आहे दोघांची एक एक गोटी. हे एक गोटी आहे, हे वाली, आणि हे पांढरी गोटी आहे. तिकडल्या टीम कडून चेतन आहे, इकडल्या टीम कडून तन्मय दादा आहे. तर आपली गोटी मारलेली आहे मित्रानं. तर काय नव्हतं, आपण त्याला हत्ती मारू. गोटी मिळेल तर काय नव्हतं. तर तन्मय दादा चेतनची मारलेली आहे एक गोटी, पाहू शकता तुम्ही. चेतननं आपली चाल चाललेली आहे. तर मी अजून एक मारलेली आहे. याची पुन्हा एक गोटी मारलेली आहे. तर मैदान चेतनचा घोडा मारलेला आहे. बघू शकता तुम्ही, कारण तन्मय दादाची 2च मेलेली आहे. बघू शकता तुम्ही.
चेतनने तन्मयदाची एक गोटी मारलेली आहे. तर फायनली मित्रांनो आपण त्याचा वजीर मारलेला आहे, म्हणजेच राणी आपण त्याची मारलेली आहे. तर आता याच्या राजाला चेक भेटलेला आहे. याचा जर राजाने एक चाल चालली तर वाचू शकते, नाही चाल चालली तर सांगता नाही येत मित्रांनो. तर आपण याच्या राजाला पुन्हा एक वेळा चेक दिलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, असा चेक दिलेला आहे. नाही, राजा तितका नाही चालत. आता आपण वजीरने याचा उंट मारलेला आहे. पियुष तर याने इथं होती तरी माझ्या राजाने या पट्टीवर चेक राहतो तरी याने इथं दिली, तर आपण चेक झालेला आहे आणि राजा उडलेला आहे. तर आपला मी आता विनर झालेलो आहो. फायनली मित्रांनो मी विनर झालेलो आहो. तर हा आता हारलेला आहे. तर बघूया हा काय म्हणते तर आपल्या हारवर. आता आपण चेसला ठेवला आहे पॅक करून. आता याला नेऊन ठेवू. तो बाकी मित्र काम म्हणते तर यायच्या मतानं आता दुसरे नवीन खेळ खेळूया. तर काय म्हणणं आहे तुमचं? आता 24 आपण हा गेम खेळू काही. तर मी काय म्हणतो चौवाष्टा खेळ म्हणते. लॉकडाऊनचे खेळ होते हे आमचे, लॉकडाऊन मध्ये खेळलेले खेळ. तर तू कधी खेळलाय चौवाष्टा? मी तर लॉकडाऊन मध्येच खेळलेला आहो. मी पण लॉकडाऊन मध्ये. तू? मी लहानपणीपासून खेळत होता. हा लहानपणीपासून खेळत येत आहे म्हणते चौवाष्टा. तर तुम्हाला माहित आहे का चौवाष्टा म्हणजे काय होते? तर पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता दुसरे नवीन चर्चा करूया. तर हा आज क्रिकेट खेळायला गेला होता तिकडे भुलाबाई स्टेडियमवर. तर मॅच जितला का नाही? जितलो. किती रुपये लावला होता? 100 रुपये लावला म्हणते. तर 100 रुपयावर किती रुपये भेटले? 200 प्राप्त हुए. 200 रुपये प्राप्त. 200 रुपये प्राप्त हुए. 200 रुपये प्राप्त झाले म्हणते. तू खेळला का नाही? नाही, मला ऊन लागत होते जास्त, एकट्यासाठी सगळ्यासाठी नव्हते लागत म्हणून माझे पप्पा जाऊन नव्हते देत. याचे पप्पा जाऊन होते देत म्हणते. तर तुझं काय म्हणणं आहे अजून? उद्या वगैरे तू क्रिकेट खेळणार आहे का? हो. तर उद्या क्रिकेट खेळणार आहे म्हणते. ज्याला क्रिकेट खेळायचे आहे तर याच्याकडे नाव नोंदवा म्हणते. चेस खेळायचं असेल तर खूप मेहनतीची गरज आहे. मी तेवढा काही मोठा प्लेयर नाही, परंतु माझ्या समोरचा तेवढा खेळण्यालायक नव्हता म्हणून तो हारलेला आहे. आता तुला कसं वाटतं आहे हारून? काहीच नाही का. आता मी दुबारा खेळायला लागते, मला दुबारा शिका लागते. तर शिकायचं असेल तर बहुत मेहनत करावी लागते आणि हा बहुत दिमागाचा खेळ आहे. पहिलेच सांगून ठेवता, खेळायचं असेल तर थोडशा चांगल्या बुद्धिमान पोरासोबत खेळायचं. काय असे लोकल हे याच्यासारखे असे झेंडू लोकांसारखे नाही खेळायचं. काय असे झेंडू लोक आहे ना, माझ्या संग असे सारून जाते. असे यायले सगळे धोंड्यागी म्हणते, यायले सगळे धोंड्यागी म्हणते. आता चिडून राहिले धोंड्या म्हणते. तर भाई हे दोघात वर्सेस लागली होती. म्हणत होते मी चांगला खेळतो. हे दोघं आता डबल मिळले आहे. याची दगडी होत जाते, मिळत जाते यायनी. तर याला हारला. आता लढू गिळू नको, घरी जाऊन काही म्हणणार नाही आम्ही. लढू गिळू नको, घरी सांगितलं आईले 2 रुमाली काढून ठेव, आसू पुसालते, टेन्शन नको घेऊ.